नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC गाईडच्या प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे। मी अक्षय कदम, अकॅडमिक डायरेक्टर MPSC गाईड। आत्ताच रिसेंटली राज्यसेवेची पूर्वपरीक्षा झाली। पेपर हा खरंच अवघड होता। UPSC पॅटर्नवर आला, पण तरी MPSCचा कोर पॅटर्न त्यांनी रिटेन केला आणि या अनुषंगाने मी आज तुमच्याशी संवाद साधू इच्छितो। बऱ्याच मुलांना हा पेपर अवघड गेलेला आहे, कट ऑफबद्दल ही चिंता आहे। सो माझ्या मते कट ऑफ हा बराच खाली येईल। जनरल कॅटेगरीचा पण कट ऑफ 85-90च्या पुढे त्याच रेंजमध्ये राहू शकतो, कारण त्याच्यामागे 4 व्हेरिएबल्स ह्या कट ऑफवर इम्पॅक्ट करणार आहेत कम्पेअर टू लास्ट इयर। यावेळी फॉर्म्स हे 1 लाखाने कमी होते आणि त्याचबरोबर ज्यांनी प्रिलियम दिली त्याच्यामध्ये पण 31% सीट्स ह्या वॅकंट होत्या। सेकंडली, आता ही जी प्रिलियम आहे त्याच्यामध्ये सीट्स तर जास्त आहेतच, हा एक सेकंड फॅक्टर इन्फ्लुएन्स करेल रिझल्टवर। आणि थर्ड, की जी मुलं इतक्या वर्ष ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये मुरलेली 5-5, 6-6 वर्ष अभ्यास करत होती, जे कट ऑफ 125, 30, 35 पर्यंत घेऊन जायचे, मॅक्झिमम मुलांनी मागची राज्यसेवा देऊन आता हे प्रोसेसमधून ते एक्झिट झालेले आहेत। त्याच्यामुळे कट ऑफ बराच डाऊन येईल। आणि पेपरमध्ये UPSC पॅटर्न जरी असला तरी मी जे म्हणालो MPSCचा कोर नेचर रिटेन केलं, त्याच्यामुळं मला बरेच स्टुडंट जे माझे UPSCतले इंटरव्ह्यूपर्यंत गेलेले, ज्यांनी मेन्स 2-2 वेळा लिहिलेले आहेत, त्या मुलांनाही 100पेक्षा जास्त मार्क पाडण्यामध्ये पण खूप कठीण परिस्थितीला सामोरे जावं लागलं। सेम वे जी MPSCतली मुलं होती 2-3 अटेम्प्ट दिलेले आहेत, मला जे कॅन्डिडेट खूप सिरियस वाटत होते, सिन्सिअर वाटत होते आणि ज्यांना मागच्या राज्यसेवा पण काही लोकांनी दिलेल्या आहेत, त्यांनाही 100 क्रॉस करण्यामध्ये प्रचंड घाम त्यांचा निघाला। त्याच्यामुळे ओव्हरऑल कन्सिडरिंग ऑल दिस फॅक्टर कट ऑफ हा खूप कमी जाऊ शकतो। तुम्ही जर 85-90च्या रेंजमध्ये असाल, त्याच्यावरती असाल, तर मेन्सची सिरियस तयारी चालू करा। सेकंड मेन्स आहे राज्यसेवेची डिस्क्रिप्टिव्ह, अजूनही कॉम्पिटिशन कमी आहे। विथ प्रॉपर स्ट्रॅटेजी तुम्ही आरामात ही एक्झाम अगेन क्रॅक करू शकता। आणि तुम्ही 80-85-90च्या झोनमध्ये असाल, डाऊट तुम्हाला असेल, तरीही त्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की आम्ही UPSCमध्ये कॉन्सेप्ट मानतो मॉक 0। तुमची प्रिलियम जरी नाही निघाली तरी ही राज्यसेवेची मेन्स तुम्ही लिहित आहात, याच स्ट्रॅटेजीने प्रिपेअर करायचं आणि राज्यसेवेचे मेन्सचे पेपर झाला की नेक्स्ट डे तोच पेपर तुम्ही आहे तसा सोडवायचा। तुमच्या अभ्यासातून कुठलाही प्रॉपर कुठलाही रेफरन्सेस काही न वाचता जशी एक्झाम देत आहात, एक मॉक 0 ड्रिल म्हणून, आणि ते पेपर तुम्ही माझ्याकडून आणूनही इव्हॅल्युएट करून घेऊ शकता। आणि तसंच तुमच्या एसे इथिक्स आन्सर रायटिंग प्रिपरेशनसाठी चांगली तयारी करा। एक प्रॉपर स्ट्रॅटेजी तुम्ही मेन्स नक्कीच काढू शकता।